तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुद्धा महायुतीची सध्या काय नेमकी खलबतं सुरू आहे त्या संदर्भातली बातमी आपण पाहणार आहोत। नाशिक महापालिकेमध्ये महायुतीमध्ये ती फिसकटल्याची सध्या चर्चा सुरू आहे। भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली जाते। शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता नाशिक संदर्भात काय नेमका निर्णय घेतला जातो, महायुती होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिंदे आणि अजित पवार यांची मागणी भाजपला अमान्य आहे असं सुद्धा कळतंय। अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, नाशिक हे अतिशय मुख्य ठिकाण आहे आणि या महापालिकेमध्ये महायुती फिसकटल्याची चर्चा आहे। काय नेमकं घडतंय नाशिकमध्ये? खरंय, एकूणच जर आपण बघितलं तर भाजपने पहिल्यापासून नाशिकमध्ये 80हून अधिक जागांचा दावा केलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी निवडून आलेल्या 66 जागा आणि जे बाकी इतर पक्षातून आलेले 13 जणांचा माजी नगरसेवकांचा आकडा घेऊन 80ची मागणी केलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला शिंदे सेना ही 45 जागांवर ठाम आहे। एकूण 122 जागांमध्ये शिंदे सेनेला आणि राष्ट्रवादीला जागा वाटप करण्यासाठी जी काही 122 मधली जी काही वाटा आहे तो कमी मिळतो आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी नाराज आहे, एका बाजूला शिंदे सेना सुद्धा नाराज आहे आणि त्यामुळे एकूणच युती फिसकटल्यात जमा आहे असं म्हटलं जात आहे। कारण की 3 ते 4 बैठका आतापर्यंत झालेल्या आहेत, स्थानिक पातळीवर झाल्या आहेत, त्याचबरोबर गिरीश महाजन यांच्या सोबत झाल्या आहेत। मात्र जो काही जागांचा तिढा आहे तो सुटत नाही ही परिस्थिती आहे। काल पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन नेतृत्वाची भेट घेतलेली आहे। त्यानंतर आज गिरीश महाजन स्वतः नाशिकमध्ये उपस्थित झालेत, त्यामुळे सकाळी पुन्हा या विषयावर बैठक या विषयावर थोड्या वेळात बैठक होऊ शकेल। मात्र तरीही एकूण जर परिस्थिती आपण बघितली तर जवळजवळ महायुतीमध्ये तिढा हा कायम आहे आणि ती फिसकटल्यात जमा आहे। भाजप आणि शिंदे सेना दोघंही स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत। राष्ट्रवादी शिंदे सेनेबरोबर किंवा भाजप सोबत जाण्याच्या तयारीमध्ये आपल्याला दिसून येते। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता नाशिक महापालिकेमध्ये नेमकी महायुती होते का आणि झाल्यानंतर जागा वाटप कशा पद्धतीचं होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।